आपण रोज वीज वापरतो, हो ना? म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं आयुष्यच तिच्यावर अवलंबून आहे. पण कधी विचार केलाय की ही वीज ही नेमकी आहे तरी काय आणि ती काम कशी करते? चला, आज याच मूलभूत पण खूप इंटरेस्टिंग गोष्टीचा आपण आढावा घेऊया. आपल्या सगळ्या उपकरणांना जी शक्ती मिळते ती वीज म्हणजे नेमकं आहे तरी काय? चला तर मग ह्या विजेच्या अदृश्य जगात आपण शिरूया आणि अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की हे सगळं चालतं तरी कसं. तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी विजेचा स्रोत, म्हणजे ती येते कुठून. मग आपण विजेच्या 3 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलू: करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स. त्यानंतर ही वीज मोजतात कशी, म्हणजे तिची शक्ती आणि ऊर्जा कशी ठरते ते बघू. आणि शेवटी एसी आणि डीसी करंट या 2 प्रकारांमध्ये नेमका काय फरक आहे हे समजून घेऊ. चला सुरुवात करूया. विजेचं मूळ शोधायचं असेल ना, तर आपल्याला पदार्थाच्या अगदी मुळाशी जावं लागेल, म्हणजे थेट अणूच्या पातळीवर. आपल्या आजूबाजूला जे काही दिसतंय ते सगळं अणूंनी बनलेलं आहे. आणि या अणूच्या आत काय असतं? तर मध्यभागी असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि त्यांच्या भोवती असे गरगर फिरत असतात इलेक्ट्रॉन. खरं तर हेच 3 कण आपल्या विजेच्या कथेचे खरे हिरो आहेत. आता या कणांमध्ये एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांचा चार्ज. बघा, इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज आणि प्रोटॉनवर असतो अगदी तेवढाच पण पॉझिटिव्ह चार्ज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनचं वजन इतकं कमी असतं की ते अगदी सहजपणे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात. आणि म्हणूनच हा छोटासा इलेक्ट्रॉनच आपल्या आजच्या कथेचा खरा हिरो आहे. का? कारण विजेचा सगळा खेळ फक्त आणि फक्त या इलेक्ट्रॉनच्या हालचालीवर अवलंबून आहे. ओके, तर आता आपल्याला इलेक्ट्रॉनबद्दल कळलं. मग आता पुढे जाऊन बघूया की ह्याच इलेक्ट्रॉनच्या हालचालीमुळे विजेच्या दुनियेतल्या 3 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कशा तयार होतात. बरं, सगळ्यात आधी बघूया करंट. करंट समजायला खूप सोपं आहे. समजा एक पाण्याची पाईप आहे, त्यातून जेवढं पाणी वाहतंय तो झाला पाण्याचा प्रवाह. अगदी तसंच तारेमधून एका सेकंदात किती इलेक्ट्रॉन वाहून जातात त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो. सिंपल. पण तुम्हाला कल्पना आहे का की 1 अँपिअर करंट म्हणजे किती इलेक्ट्रॉन? नीट ऐका, एका सेकंदात तब्बल 624 कोटी अब्ज इलेक्ट्रॉन त्या तारेतून जात असतात. विचार करा, ही संख्या किती प्रचंड आहे. खरंच अविश्वसनीय. इथे गमतीची गोष्ट आहे. बघा, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे ते निगेटिव्ह टोकाकडून पॉझिटिव्हकडे जातात. हे झालं खरं. पण गंमत म्हणजे सुरुवातीच्या काळात शास्त्रज्ञांना वाटायचं की प्रवाह पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जातो, आणि तीच पद्धत आजही वापरली जाते, ज्याला आपण कन्व्हेन्शनल करंट म्हणतो. म्हणजे दोन्ही बरोबर आहे, फक्त बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता दुसरी गोष्ट, व्होल्टेज. चला परत आपल्या पाण्याच्या पाईपच्या उदाहरणाकडे जाऊया. पाईपमध्ये पाणी आहे, पण ते आपोआप वाहणार नाही, बरोबर? त्याला मागून एक प्रेशर द्यावा लागेल. हाच दाब म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेज हे इलेक्ट्रॉन्सना पुढे ढकलणारं प्रेशर आहे. व्होल्टेज नसेल तर करंटही वाहणार नाही. आणि तिसरी गोष्ट, रेझिस्टन्स. पुन्हा एकदा तोच पाण्याचा पाईप. समजा तो पाईप खूपच अरुंद असेल किंवा त्यात काहीतरी अडकलं असेल, तर काय होईल? पाण्याचा प्रवाह कमी होईल, त्याला अडथळा येईल. हाच अडथळा, हाच विरोध म्हणजे रेझिस्टन्स. तो करंटच्या प्रवाहाला कमी करतो. ठीक आहे, तर आता आपल्याला करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स कळलं, म्हणजे वीज वाहते कशी हे कळलं. पण मग ती जे काम करते ते मोजायचं कसं? चला ते बघूया. ही आहे विद्युत शक्ती किंवा पॉवर. पॉवर म्हणजे काय? तर दाब म्हणजे व्होल्टेज आणि प्रवाह म्हणजे करंट. हे दोन्ही मिळून किती वेगाने काम करतात ते. अगदी सोपं आहे. आपल्या घरातल्या बल्बवर किंवा इस्त्रीवर लिहिलेलं असतं ना, 100 वॅट किंवा 1000 वॅट, तेच हे पॉवर. आणि ह्या तिघांचं नातं लक्षात ठेवायला हा पॉवर त्रिकोण खूप उपयोगी पडतो. यातून आपल्याला पॉवर, व्होल्टेज आणि करंट यांच्यातला संबंध अगदी पटकन कळतो. एक सोपी आणि कामाची युक्ती आहे ही. आता पॉवर आणि एनर्जी यातला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. पॉवर म्हणजे काम किती वेगाने होतंय आणि एनर्जी म्हणजे एकूण किती काम झालं. उदाहरणार्थ, आपण आपल्या विजेचं बिल भरतो, ते पॉवरसाठी नाही, तर आपण किती वेळ वीज वापरली म्हणजे एकूण किती एनर्जी वापरली त्यासाठी भरतो. आणि आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. विद्युत प्रवाह वाहण्याचे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. आणि ह्या 2 मार्गांनी आपलं संपूर्ण जगच बदलून टाकलं आहे. हे 2 मार्ग आहेत डीसी आणि एसी. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. हा बॅटरीमधून मिळतो.
तो सरळ एकाच दिशेने जातो, अजिबात दिशा बदलत नाही. आणि दुसरा आहे AC, म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट. हा आपल्या घरातल्या प्लगमधून येतो. हा मात्र सतत आपली दिशा बदलत असतो. पुढे मागे असा त्याचा खेळ चालू असतो. तर आता आपल्याला विजेची ही मूलभूत भाषा कळाली आहे. मग आता विचार करा की हे सगळं ज्ञान वापरून भविष्यात आपण अजून काय काय नवीन गोष्टी तयार करू शकतो. कोणतं नवीन तंत्रज्ञान आणू शकतो. शक्यतांना अंत नाही.